नेते पण दारू विकणाऱ्यांना आणि दारू विकायचा स्वतः धंदा करतात म्हणून अशी पण माहिती आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत 2 लेडीज, त्यांच्या इथं पण हा धंदा आहे, दारूचा धंदा। आमचा म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला चुनून दिलो का ह्या धंद्यासाठी चुनून दिलो का गावच्या विकासासाठी। दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त हम जो कि गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले तिमेझरी ग्राम में मौजूद है। यहाँ की जो महिलाओं ने, गांव की महिलाओं ने मिलकर आज एक निर्णय लिया है, अंतिम निर्णय कि गांव में कोई भी दारू बेचेगा नहीं और गांव में दारू बंदी होकर रहेंगी। यहाँ पे काफ़ी सारी महिलाएं हमारे साथ में मौजूद है तिमेझरी ग्राम की, और तिमेझरी ग्राम की जो कि दारूबंदी समिति की जो महिलाएं यहाँ पे उपस्थित है उनसे भी जानेंगे। क्या बताना चाहोगे आप, आपके गांव में आप दारूबंदी कर रहे हो? निर्णय है गांव में जब उद्योग उठता नहीं है, उद्योग नाही है कामाचा, तेवढी दारूच्या कामगारी आपल्या गावात चालू आहे आणि लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत दारू जास्त घेतात, कमाई त्यापुरती नाही पण दारूचा व्यवसाय जास्त करतात आणि पेतात पण। घरी येऊन दांगडो करतात, मुला वाढायला म्हणा या घरच्या पत्नीले जसा पैशाची जरूरत पडली मागल्या तर नाही, आणि दारूवाल्याच्या घरी जाऊन दारू पिऊन सायंकाळी येतात आणि शिवागारी घरी देतात। त्याच्यावर आम्ही बायांनी निर्णय घेतला की काही लोक आपल्या गावात जेवण जेवण पोरं दारूच्या काही मरण पावले आणि काही त्या धर्तीला लागल्या, उठून सुटून दारूवाल्याच्या घरी सकाळ झाली, दारूवाल्याच्या घरी सायंकाळ झाली दारू। त्याच्यावर आम्ही निर्णय घेतला बायांना की दारू बंदी करायसाठी का करा लागत। आपण मीटिंग घेतला, बायांना संघटित झालो एकत्रित, अगोदर 26 बाया एकत्रित झालो आणि त्याच्यावर निर्णय घेतला की आपण गावात फिरू आणि जेवढे बाया आहेत तेवढ्याच्या मत घेऊ, का म्हणतात येतेत नाही सपोर्ट करतेत नाही करते, सपोर्ट दिला आणि जमा झाले। त्यातून तरी 100-150 बाया आम्ही एकत्रित झालो। त्याच्यावर निर्णय घेतला की नाही 30 तारीख आम्ही त्यांना मीटिंग घेतला अगोदर पोलीस पाटलांच्या इथं। ते मीटिंग झाल्यासाठी आमसभा घेतला ग्रामपंचायतमध्ये। आमसभा झाल्याच्या नंतर आम्ही 30 तारीखपर्यंत त्यांना मुदत दिला की 30 तारीखपर्यंत जेवढी दारू आहे तुमच्या घरी या गोडे आहेत ते तुम्ही काही बी करा पण ते खाली करा। 1 तारीख आली तर आम्ही त्यांना पेलणार नाही ना त्यांची 2 गोष्ट आम्ही ऐकणार बी नाही। आता आजच्या तारखेमध्ये आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत, तिथून आम्ही कारवाई करून येणार आहोत। त्याच्यानंतर मग अजून दारूवाल्याच्या घरी जर दारूवाला नाही पेलं तर चौकामणी आणून 2 खिचू देऊ शकतो आम्ही त्याला आणि पोलीस पाटलाची आणून संपेत करू शकतो। काय वाटते, यापूर्वी पण तुमच्या गावामध्ये दारूबंदी झाली होती? दारूबंदी त्यांना अगोदर म्हणजे एक महिना या 2 महिना फिरले आणि दारूवाल्याच्या घरी गेले, अजून सांगत चालले असते तर बंदी झाली, कारण की तेच सपोर्ट करतात आणि तेच चालू करते, बंद बी तेच करतात ना तेच चालू करतात। पण आम्ही आता लेडीज आहोत, आम्ही आता संघटक थांबलो आहोत की गावात बंद तर बंद। गावातले काही मोठे मोठे नेते पण दारू विकणाऱ्यांना आणि दारू विकायचा स्वतः धंदा करतात म्हणून अशी पण माहिती आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत 2 लेडीज, त्यांच्या इथं पण हा धंदा आहे, दारूचा धंदा। आमचा म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला चुनून दिलो का ह्या धंद्यासाठी चुनून दिलो का गावच्या विकासासाठी। गावातले जबाबदार जनप्रतिनिधी आणि असे कामं करत असतील तर काय त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। काय सांगणार काकू, तुमच्या गावामध्ये दारूच्या हातूनात कारभार सुरू होता आणि सगळी जे माता बहिणी आहेत ते सगळे जमा झाले, एक मीटिंग घेतली आणि आज दारूबंदीची ही मोहीम आपण राबवता। आमच्या गावामध्ये जे पेणारा व्यक्ती आहे, ज्यांना घरी खायचं अन्न नाही, ते पेणारा लोक पहिली तांदूळ गोळा करून किराणा दुकानामध्ये विकून सरे दारूवाल्यांच्या घरी जाऊन सरांनी पैसा दारू पितात आणि घरच्या बाईला परेशानी होतो आणि लेकरा बारावर लक्ष नाही, बाईची जात काय करणार। याच्यासाठी आपण काहीतरी खूप दिवसापासून 2002 मध्ये लग्न झाला तेव्हाची पाहता आणि ह्या गावातल्या लोकांचा असे जे लांब टांग टाकणाऱ्या माणसांची टांग खिचणारे लोक आहेत त्या गावातले, या गावामध्ये सहमत म्हणजे खूपच कमी होती, परंतु एक हिंमत बनली की आपण गावामध्ये रजिस्टर पकडून सर्व गावभर फिरलो तरी काही संख्येमध्ये आपण महिलांची संख्या जास्त जमवू शकतो आणि ग्रामपंचायतीमध्ये आपण निर्णय कोणीच्याला घेतला नाही, फक्त 2 बायापासून 2 बायाची समिती बनली, 10 बायापासून 10 बायाची समिती बनली, 25-30 बायाची आणि आपल्या 3 टोल्यावरचा संघटन करून सणारी हे दारू बंदी करण्याचा आपण निर्णय घेतला। आणि पोलीस पाटील आपले नवीन युग आहेत आणि अगोदरचे पोलीस पाटील होते जे ते आम्ही त्यांना बरोबर तर ओळखत नव्हतो मी, कारण की माझं घर त्या मोहल्ल्यामध्ये आहे, परंतु कधी कधी असे वडकायला लागली, ओळखी परिचय पण झाला त्यांच्यासोबत।
परंतु ह्या समोरचे गावचे जे अधिकारी आहेत खूप नावाचे बुच्चे ना कानाला बुच्चे असे लोक आम्ही बायची जे समिती जमवलं ते परंतु मोठे मोठे माणसा आणि ते गावाचे अधिकारी माणसा राहून सणारी ते म्हणजे काहीतरी असे घुसखोरी करतात. आता आम्ही त्याच्यावर जबरदस्त बाहेरची समिती बनवलं आणि आपले जे गावातले आहेत दारूवाले धंदे ते लोक आपल्यामध्ये त्यांची खेती किसानी दुसऱ्या वावरामध्ये आहे त्या वावरामध्ये दारू नेण्याचा प्रयत्न केला आणि दारू साईडले केला. परंतु ते आपल्या साईडचे जे गोडोंदा असल पाणी आहे त्यांच्या मुकुळदव आणि पोलीस पाटील आहे हे म्हणजे सरपंच पोलीस पाटील आहे त्यांना आपण कारवाई करू शकतो की तुमच्या गावामध्ये जे दारू बंदी आहे त्या तुम्ही आपल्या परगावची दारू आपल्या गावामध्ये विकू नको द्या आणि तुम्ही आपल्या गावाच्या समितीच्या बाया जसे कोणी आहे ते कारवाई करू शकतात. सांगणार काकू आपल्या गावामध्ये अवैधरित्या जे दारू लोक त्यांना आपण वॉर्निंग दिली जाऊन त्यांच्या घरी काय वाटते यानंतर ते सुधारणार का? नाही वाटत सुधारणार कारण की वॉर्निंग दिल्याच्या नंतरही ते काही ऐकणार नसेल ते लुपाछुपीनं ते विकतील. तुमच्या गावातले 2 जनप्रतिनिधी त्यांचं नाव सांगण्याचा प्रयत्न कराल का जे दारू विकतात? सचिन रंगारी बालदाव दोन म्हणजे हे स्वतः ग्रामपंचायतचे ती ग्रामपंचायती सदस्य आहे भुवनेश्वरी बोरेली आहे ते ग्रामपंचायती सदस्य आहे. ते स्वतः जर दारू विकत असतील तर गावाला कशा प्रकारे सुधारवतील आपण सांगा यावर काय म्हणणार काय वाटतं? दारूचा काही धाक झालेला आहे त्या घराचे तरी पण त्या दारू विकतात आणि कधी कोणी काही म्हटलं का त्यांच्या होते काही बताऊंगे गाँव में दारूबंदी का जो कि निर्णय लिया गया आज से जो कि गाँव में दारू बंद रहेंगी ऐसा महिलाओं के जरिए आह्वान किया गया है आपका क्या कहना है इस पर? ठीक है हमारे गाँव के दारूबंदी होना चाहिए. हमारे गांव के बहुत से छोटे से बड़े सब आदमी ये दारू पीकर बीमार हो गए उनकी मृत्यु हो गई है. हमारे गांव में दर्शकों आपने देखा कि गांव की जो पूरी महिलाएं एकत्रित हुई विशेष सभा का आयोजन किया. इन्होंने गांव में दारूबंदी करके रहेंगे ऐसा इन्होंने बताया. एक और गांव की महिलाओं का कहना आ रहा है कि गांव के ग्राम पंचायत के जो सदस्यगण है वह खुद दारू बेचते हैं. वहाँ की जो लेडीज है उनके घर में दारू का धंधा होता है और वह दारू बेचते हुए कईयों बार पाए भी गए. तो गांव की महिलाओं ने एक साथ निर्णय लिया कि इसके बाद में यदि अगर गांव में कोई अगर दारू बेचता है तो उसे पहले तो बाहर निकालेंगे और बीच चौराहे पर मारेंगे ऐसा इन्होंने एक निर्णय भी लिया है. और जहां तक के जाने की बात आएंगी जो कि महिलाओं की समिति है इनका जो कि गठ है यह गठ के जरिए जहां तक की भी बात जाने की आएंगी जो भी संबंधित अधिकारी है उन तक की अगर बात करने की बात रहेंगी तो वह वहां तक के जाएंगे ऐसा इन्होंने बताया. तो दर्शकों अब टिमेजरी ग्राम की दारू बंद होती है या नहीं होती ये भी बहुत जल्द दिखाएंगे. गोंदिया से देवेंद्र दमाए.